हॅलो स्टुडंट्स, BMS सेकंड इयर रसशास्त्र त्याच्यामध्ये आपण कल्पना निर्माण 3मध्ये क्षारकल्पना आणि लेपकल्पनेचा अभ्यास केला आहे. आता आपण शर्करा कल्पना बघूयात. बघा, शर्करा कल्पनेमध्ये काय आहे, हिम, फांट आणि क्वाथ त्याच्यामध्ये 2 भाग सीता म्हणजे साखर घालायची आहे. मंद अग्नी द्यायचा, त्याच्यापासून शर्करा मिळते, ती गाळून घ्यायची. बघा, त्याची मात्रा दिली आहे 1 पल, सविरत अवधी आहे 1 वर्ष. लगेच लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम तुम्हाला वाचायची गरज नाही पडणार. शर्करा कल्पना बघा काय, अनुपानाशिवाय वापर केला जाऊ शकतो. वापरायचे असल्यास गोदुग्ध जल वापरले जाऊ शकते. आता बघा, शर्करा कल्पनेमध्ये प्रिकॉशन्स काय आहेत, काळजी काय घ्यायची, मंद अग्नी द्यायचा आहे. कुठला अग्नी द्यायचा आहे? मंद अग्नी. साखरेची मात्रा 2 भाग एवढीच असावी. 2 भाग एवढीच असावी म्हणजे जास्त किंवा कमी नसायला पाहिजे. साखरेची मात्रा जर जास्त झाली तर गोळे तयार होतो आणि कमी झाल्या शर्कराच तयार होत नाही. बघा, सिद्ध लक्षणे काय आहेत. शर्करा कल्पनेची सिद्ध लक्षणे: 1 ते 2 तास झाल्या शर्करा तयार होते. तयार पाक पाण्याच्या तळाला बुडायला हवा. आता उदाहरण बघा काय, तुलसी, अर्क, शर्करा. एक्झाम्पल उदाहरण महत्त्वाचं आहे. शर्करा कल्पनेचं तुलसी, अर्क, शर्करा खूप सोपं आहे. त्याच्यामध्येच त्याची घटक द्रव्य आहेत. तुलसी, अर्क 1 आणि शर्करा 1, 2च घटक द्रव्य सांगितलेत. तुलसी, अर्क घ्यायचे 1 भाग आणि शर्करा घ्यायची 2 भाग. त्याची मात्रा बघा काय, 10 ml, 3 ते 4 वेळा दिसतं. आता बघा, उपयोग काय सांगितला आहे शर्करा कल्पनेचा: श्वास, कास आणि प्रतिशय हे त्याचे उपयोग सांगितलेत तुलसी, अर्क, शर्कराचे. आता आपण या व्हिडिओमध्ये शर्करा कल्पना बघितली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवण आणि गुडपाक कल्पनेचा अभ्यास करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.